नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो शाही दिवाणी हंडी. तर शाही दिवाणी हंडी घरच्या घरी झटपट बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य सर्वप्रथम आपण पाहून घेतो. तर इथे मी बऱ्याच भाज्या घेतलेल्या आहेत. तर ज्या भाज्या तुम्ही पावभाजीसाठी वापरता त्या सर्व भाज्या तुम्ही यामध्ये वापरू शकता. आता इथे सर्वप्रथम मी सांगते, इथे अर्धी वाटी आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 15 ते 20 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे, इथे ब्लांच केलेला फ्लॉवर घेतलेला आहे. आता यासोबत इथे आपण 3-4 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत, शिमला मिरची घेतलेली आहे, पनीर आहे, इथे काजू घेतलेलं आहे, गाजर घेतलेलं आहे, फरसबी घेतलेले, मटार आणि या सर्व भाज्या ज्या आहेत त्या आपण साधारण मीडियम आकारामध्ये कापून घेतलेल्या आहेत. तर आता आपण याचा मसाला बनवून घेणार आहोत. तर मसाला बनवण्याची ट्रिक एकदम सोपी आहे. सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये काय करायचं, आपण ज्या मिरच्या घेतलेल्या त्या आपण मोडून यामध्ये घालायचे, कारण आपण यामध्ये जास्त कुठले मसाले वापरणार नाही आहोत. त्यामुळे मिरच्यांचं जे प्रमाण आहे ते थोडं जास्त ठेवायला लागेल. यासोबत आपण अर्धी वाटी खोबरं घालून घेतो. आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत भरपूर कोथिंबीर, कारण आपल्याला जी आता शाही दिवाणी हंडी बनवायची आहे त्याच्यासाठी जो उत्तम स्वाद येणार आहे तो या मसाल्याचाच आहे. आता लसूण आणि आलं यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण बाकी काही घालणार नाही आहोत. याचा मस्त असा खरडा करून घ्यायचा आहे. जास्त आपल्याला पातळ करायचं नाही आहे, पाणी घालायचं नाही आहे. आता इथे नॉनस्टिक पॅनमध्ये मी थोडंसं हलकं तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण पनीरचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि आपल्याला त्यांना शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. कारण पनीरचा थोडा कच्चेपणा जायला पाहिजे आणि त्याला एक बाहेरून थोडंसं क्रिस्पी असं आवरण येण्यासाठी आपल्याला हे असं करायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनटं मंद गॅसवरती आणि नंतर थोडं मध्यम गॅसवरती आपल्याला पनीर छान असं दोन्ही साईडने पहिलं एका बाजूला आणि नंतर दुसऱ्या बाजूला आणि नंतर चारही बाजूने आपल्याला त्यांना व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. एक हलकीशी अशी सोनेरी त्याला तकाकी आली की आपल्याला त्यांना काढून घ्यायचं, आपल्याला त्यांना जळवायचं नाही आहे. आता या स्टेजला तुम्ही पाहू शकता की त्याला एक सोनेरी असा हलका रंग आला आहे की आता हे पनीर डायरेक्ट आपण थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे, कारण त्यामुळे काय होतं पनीर आतमधून नरम राहतं. आता हे पनीर माझं सगळं थंड पाण्यात घालून झालेलं आहे. आता यामुळे काय होतं अतिरिक्त तेलही निघून जातं. त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. अशा प्रकारे ज्यावेळेला तुम्ही पनीर पाण्यामध्ये छान ठेवून देतात त्यानंतर ते पनीर मस्त सॉफ्ट राहतं. आता आपण इथे मसाला बनवतो आहोत जो आपल्या शाही दिवाणी हंडीसाठी लागणार आहे. तिथे भरपूर कांदा घ्यायचा आहे, त्यामध्ये आपण काजूचे गर, आपला वाटलेला जो खरडा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत हा खरडा साधारण 4 चमचे मी घेतलेला आहे. आता सुके मसाले जे घालणार आहोत त्यामध्ये आपण घालायचं इथे छानपैकी आपण हळद घालून घ्यायची आणि यावरती आपण घालून घ्यायचं लाल तिखट. तर इथे मी थोडंसं लाल तिखट जे घेतलेलं आहे ते काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे. यावरती आपण घालून घेणार आहोत गरम मसाला आणि यासोबत आपण यामध्ये धना पावडर घालून घेतो आहोत. आता यामध्ये मी ॲडिशनली घातलेला आहे किचन किंग मसाला आणि चवीपुरतं मीठ. आता आपल्याला काय करायचं आहे, हे सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे. हा एकदम सिक्रेट मसाला असा बनवून घ्यायचा आहे आणि हा मसालाच आपल्याला शाही दिवाणी हंडीमध्ये वापरायचा आहे. आता काय करायचं आहे, इथे साधारण 2 ग्लास पाणी घ्यायचं आहे. छान अशी आपण जाड बुडाची कढई घ्यायची आहे, त्यामध्ये 2 ग्लासभर पाणी छान उकळवायला ठेवायचं आहे. पाणी उकळण्यापूर्वी त्यामध्ये आपण 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे. तूप आपलं छान यामध्ये विरघळलं की आपल्याला या मसाल्याचा जो आपण मिक्सचर बनवलेला आहे ते मिक्सचर आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर थोडं उकळी येण्याची वाट पाहिजे. त्यानंतर आपण जे मसाल्याचं मिश्रण बनवलेलं आहे ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर याची अशी खास ट्रिक अशी आहे, ज्या वेळेला तुम्ही असा मसाला आधी बनवून घेतात तर कांद्यामध्ये पाण्यासकट हा मसाला छान मुरतो आणि अतिशय सुंदर चव लागते. ज्यावेळेला तुमची ही भाजी बनेल तर त्यामध्ये रेस्टॉरंटसारखी तुम्हाला चव लागेल. आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेही पाणी आपण यामध्ये वापरून घ्यायचं, म्हणजे आपला मसाला वेस्ट होणार नाही. आता यामध्ये आपण उकळी आल्यानंतर भाज्या घालून घ्यायच्या आहेत. तर इथे मी सर्वप्रथम गाजर घालून घेतलेलं आहे. भाज्या तुम्ही कुठल्याही ऑर्डरने घालू शकतात, तर तो तुम्हाला जसं आवडत असेल तशा तुम्ही भाज्या यामध्ये वापरा. आता इथे मी कच्चे हिरवे मटार घालून घेतलेले आहेत. त्याचसोबत बाकीच्या सर्व भाज्या जसं की फरसबी, शिमला मिरची आणि ब्लांच केलेला फ्लॉवर मी यामध्ये वापरलेला आहे, कारण फ्लॉवरमध्ये कधी कीड वगैरे असण्याची शक्यता असते. त्यामुळे फ्लॉवर हा ब्लांच करूनच घ्या. मिठाच्या पाण्यामध्ये किंवा साध्या पाण्यामध्ये तुम्ही उकळून घेतलात तरी चालेल. आता या सर्व ज्या भाज्या आपण यामध्ये घातलेल्या त्या मस्तपैकी ढवळून घ्यायच्या आहेत. छान सर्व बाजूने त्यांना मसाला लागला पाहिजे. जर तुम्हाला भरपूर लोकांसाठी अशी भाजी करायची असेल तर ही अतिशय सोपी पद्धत आहे.
आता झाकण लावून आपल्याला साधारण म्हणजे 20 ते 25 मिनटं या भाज्या छान शिजवून घ्यायच्या आहेत. जशा आपल्या भाज्या 20-25 मिनटानंतर शिजतील, तुम्ही पाहू शकता ह्याला एक छान असं तवंग आलेलं आहे. तर आता यामध्ये आपण पनीर घालून घ्यायचं आहे, कारण पनीरला शिजायला वेळ लागत नाही आणि जर आपण त्या आधी घातलं तर ते थोडंसं म्हणजे आपण म्हणतो ना त्याला अशा चरा जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आता काय करायचं, जे पनीर घातलेलं ते घातल्यानंतर आपण एकदा छान ढवळून घ्यायचं आहे आणि साधारण 1 चमचाभर आपण यामध्ये दही घालून घ्यायचं आहे. तर दह्याने काय होतं, याला थोडीशी आंबट गोड अशी चव लागते. पुन्हा एकदा झाकण ठेवून 5 मिनटं छान वाट पाहायची आहे. आता आपली शाही दिवाणी हंडी तयार झालेली आहे. वरून मस्तपैकी कोथिंबीर, थोडेसे लिंबाचं फोड आणि कांद्याचे काप लावून गरमागरम सर्व्ह करा. हंडी स्टाईलमध्ये सर्व्ह करा. नक्की ट्राय करा ही रेसिपी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरूच नका. धन्यवाद.